राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम सुरू आहे। तिकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीत संघर्ष पाहायला मिळतोय। इथं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय सामना रंगणार आहे। त्यामुळे या निवडणुकीत मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। पाहुयात खामगावातल्या महायुतीतील ही राजकीय दंगल। खामगावात महायुतीत राजकीय संघर्ष। मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा पणाला। भाजपा राष्ट्रवादीत रंगणार राजकीय सामना। बुलढाणा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। जिल्ह्याची महत्त्वाची आणि मोठी समजली जाणाऱ्या खामगाव नगरपालिकेत महायुतीमध्येच महासंग्राम रंगणार आहे। कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या चेतना शर्मा या आहेत। त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागली आहे। खामगाव शहरामध्ये खूप विकास कामे झालेली आहेत। शहराचा अगदी चेहरा मोहरा बदलून गेला आहे, एवढी विकासाची कामं झाली आहेत। माझं विजन एवढंच राहील की हा विकास रथ जो सुरू झालाय त्याला पुढे नक्कीच नेण्याचा मी मनपूर्वक प्रयत्न करेन। खामगाव हा फुंडकर परिवार आणि भाजपचा गड मानला जातो। फुंडकर यांच्या परिवारातील त्यांच्या वहिनी इथून नगराध्यक्ष होऊ इच्छितात, तर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचं मोठं प्रस्थ खामगावात आहे। त्यांनी राष्ट्रवादीच्या चेतना शर्मा यांना उमेदवारी दिली आहे। या ठिकाणी भाजपाचे कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर ह्या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे चेतना शर्मा ह्या त्यांच्या विरोधामध्ये नगरपालिकेमध्ये अध्यक्ष पदासाठी उभे आहेत। एकंदरीत खामगाव नगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये फार मोठा संघर्ष त्या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे। खामगावमध्ये महायुतीमध्ये जोरदार लढत रंगणार आहे। शिवाय परंपरागत फुंडकर आणि सानंदा संघर्ष इथे होतोय। खामगावमध्ये युतीतील दोन पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। त्यामुळे इथे आता राजकीय काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। अजित दादा पवार आणि दिलीप कुमार सानंदा यांनी मला मोठी संधी दिलेली आहे। मी त्यांचे आभार व्यक्त करत आहे। रस्त्यात खूप मोठे खड्डे आहेत, शहरात साफसफाई होत नाही, 15 दिवस नळ येत नाही। हे सगळी समस्या मी नगराध्यक्ष झाल्यावर सोडण्याचा प्रयत्न करेन। एकंदरीत खामगावात महायुतीमध्येच संघर्षाचं बिगुल वाजलंय। दोन्ही सेना एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्यात। आता महायुतीत आरोप प्रत्यारोप आणि राजकीय घमासान रंगणार एवढं मात्र नक्की। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, खामगाव, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।